राम राम शेतकरी भावांनो, काय चाललंय? पाऊस पाण्याचा पत्ता नाही, पिकाला भाव नाही, पण साला बँकेच्या कर्ज वसुलीचा मेसेज मात्र एकदम वेळेवर येतोय. असू द्या, टेन्शन घेऊ नका, कारण आज तुमचा हा भाव तुमच्यासाठी एक अतिशय कडक आणि गोड बातमी घेऊन आलाय. जे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर अशी कळी फुलेल, जशी की एखाद्याला फुकट खताची गोणी मिळाल्यावर फुलते. भावांनो, आजची बातमी ऐकली की तुम्ही लगेच बँकेच्या पासबुकची धूळ झटकून ते खिशात ठेवाल. विषय तसा आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पीएम किसान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि आपल्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता असे दोन्ही मिळून तब्बल ₹4,000 थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन आदळणार आहेत. होय, बरोबर ऐकलत, ₹4,000. तर भावांनो, हे ₹4,000 केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, नीट बातमी बघा. तुमच्या खात्यामध्ये ₹4,000 येणार आहेत. म्हणजे 4,000 कसे तर पीएमचे 2 आणि नमो शेतकरी योजनेचे ₹2,000 असे एकंदरीत ₹4,000 तुमच्या खात्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. मध्ये मध्ये कोणताही एजंट नाही, सरपंच नाही किंवा ग्रामसेवक नाही. डायरेक्ट दिल्ली ते गल्ली आणि मुंबई ते तुमचं पासबुक. पण थांबा, फीचर अभी बाकी है मेरे दोस्त. एवढ्या सोप्या पद्धतीने पैसे असते तर आपण शेतकरी कसले? इथे एक मोठा झोल झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून पीएम किसान योजनेतील अनेकांचे नाव यादीतून गायब होत होत होती. जसं की काय गावातून एखादं कुत्रं अचानक, म्हणजे जसं की काय मित्रांनो, तर गावातून एखादं कुत्रं अचानक गायब होतं, तशी नावं गायब झाली. शेतकरी बँकेत जाऊन पासबुक प्रिंट मारतोय, मशीन फक्त खर खर आवाज करते, पण पैशाचा आकडा काय छापून येईना. त्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे 2019चा नियम. मित्रांनो, काय आहे सविस्तर बातमी संपूर्ण बघा किंवा वाचा. दोन्ही पण तुम्ही करू शकता, ऐकू देखील शकता. साईडला मोबाईल ठेवून हेडफोन जरी लावून तुम्ही कानामध्ये बसला आणि ऐकत जरी बसला तरी तुम्हाला समजून येईल की मित्रांनो काय झालंय, की आता ₹4,000 तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. डीबीटीद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे ट्रान्सफर होणार आहे तुमच्या खात्यामध्ये. पण मित्रांनो, आता मध्ये कोणता एजंट नाही, सरपंच नाही, ग्रामसेवक म्हणजे कोणी देखील कुणीच नाही, की तुमचं पैसे मध्ये वरनं 4,000 टाकलं तुमच्या खात्यामध्ये यायला 1,500 राहिलं, 500 ₹1,500 कोणी खाऊन टाकलं. असं काय नाही, कारण मध्ये कोणी एजंट नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे डायरेक्ट दिल्ली ते गल्ली. पण मित्रांनो, मुंबईचं म्हणजे मुंबईतून सोडले डायरेक्ट तुमच्या पासबुकमध्ये पैसे येणार आहेत. पण मित्रांनो, एवढ्या सोप्या पद्धतीने पैसे येत असते तर आपण शेतकरी कसले? शेतकऱ्याच्या प्रत्येक योजनेमध्ये एवढ्या सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने आणि साध्या सुध्या पद्धतीने पैसे कधी आलेलेच नाहीत. मग ती निराधार योजना असो, लाडकी बहीण असो, नाहीतर कोणतीही योजना असो, सर्वात सोप्या, अगदी सोप्या पद्धतीने पैसे कधी येत नाहीत. टाईम टाईम तर येतच नाहीत. पण मित्रांनो, काय विषय झाला माहिती आहे का? इथं मोठा झोल झालाय. म्हणजे झाला होता तर काय, तर गेल्या काही महिन्यापासून पीएम किसान योजनेतील अनेकांचे नाव यादीतून गायब होते. म्हणजे पीएम किसान योजनेचे नाव जे आहेत, अनेक अनेक शेतकऱ्यांच्या यादीतून ते नावे जी होती ना, ती गायब होत होती. आणि मित्रांनो, शेतकरी बँक म्हणजे त्यामुळे तुम्हाला पैसे येत नव्हते. कारण शेतकरी बँकेत जाऊन पासबुक प्रिंट मारतोय. म्हणजे आपण बँकेमध्ये गेलो पुस्तक छापायला, तर प्रिंट मारतोय, पण आकडा काय छापून येईना, की पैसे जमा झालेत किंवा काय. तर त्यामागचं असं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे मित्रांनो, हे सर्वात मोठं कारण हेच आहे, की 2019चा जो नियम आहे, सरकारने असा नियम काढला होता, की 2019 नंतर ज्या पठ्ठ्याने जमीन खरेदी केली, म्हणजे 2019 नंतर ज्या पट्ट्याने, ज्या शेतकऱ्याने जमीन खरेदी केली, त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे 2019 नंतर जर कोणी जमीन खरेदी केली असेल, तर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि जर पीएमचा भेटणार नाही, तर नमोचा भेटू शकत नाही. तर महागाई वाढली आणि ती 2019 नंतर, आणि वरून तुम्ही म्हणताय, म्हणजे बघा मित्रांनो, काय झालंय, की 2019 नंतर ज्या पट्ट्याने जमीन घेतली, त्याला लाभ भेटणार नाही. अरे म्हणजे झालं काय, 2019 नंतर ज्यांनी जमीन घेतली त्यांनी काय पाप केलंय का? आता कोरोना आला तो म्हणजे 2019 नंतर, महागाई वाढली 2019 नंतर, आणि वरून तुम्ही म्हणताय, की 2019 नंतर ज्यांनी पैसे जमीन घेतली त्यांना पैसे नाही. म्हणजे मित्रांनो, एकंदरीत काय आहे, तर नीट बघा किंवा नीट ऐका. मित्रांनो, काय झालंय बघा, की ज्यांनी 2019 नंतर ज्यांनी जमीन घेतली त्यांनी काय पाप केलंय का? कारण कोरोना आला तो म्हणजे 2019 नंतर कोरोना आला. महागाई वाढली ती म्हणजे 2019 नंतरच महागाई देखील वाढली. आणि वरून सरकार म्हणतंय, की 2019 नंतर वाल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत नमोचे आणि पीएमचे. हा कुठला न्याय झाला सांगा बरं? त्यामुळे अनेकांची नावे यादीतून अशी कट झाली, जशी की लग्नाच्या पंक्तीतून जास्तीचे वऱ्हाडी कट करतात. आणि यात अजून एक गंमत म्हणजे आपली जी राज्याची नमो शेतकरी योजना आहे ना मित्रांनो, ती पूर्णपणे पीएम किसानच्या यादीवर चालते. म्हणजे जर तुम्हाला पीएमचे पैसे नाही येणार, तर तुम्हाला नमोचे देखील पैसे येणार नाहीत. म्हणजे मित्रांनो, काय झालंय, तर सगळ्यात मोठी गंमत झाली ती म्हणजे आपली जी राज्याची नमो शेतकरी योजना आहे, ती पूर्णपणे पीएम किसानच्या यादीवर चालते. म्हणजे केंद्राच्या यादीत तुमचं नाव असेल तरच राज्यातून पैसे तुम्हाला मिळणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दिल्लीच्या साहेबांनी तुमच्या ताटात पोळी वाढली तरच गल्लीतले साहेब त्यावर तूप वाढणार. आणि आता
दिल्लीतूनच पोळी गायब तर तूप कशावर खाणार. त्यामुळे पीएम किसान मधून नाव उडालं की नमो योजनेतून पण आपोआप नाव गायब होतं. म्हणजे मित्रांनो, जर तुमचं पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल ना, तर नमो शेतकरीचा विषय येतच नाही कसाच. कारण जर पीएमचा हप्ता येतोय तरच तुम्हाला नमोचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे मित्रांनो, जर यादीतून नाव गायब झालं तर पीएम किसानच्या, तर नमोच्या देखील यादीतून नाव गायब होतंय. म्हणजे मित्रांनो, दिल्लीला फोन लावलाय. आता आपल्या राज्य सरकारने काय केलं, तर थेट दिल्लीला फोन लावलाय. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तगादा लावलाय की साहेब, 2019 नंतर जमीन घेतलेल्या आपल्या शेतकरी भावांना पण या यादीत घ्या. म्हणजे आपले राज्य सरकारने, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आता राज्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडे एक तगादा लावलाय की 2019 नंतर ज्यांनी जमीन घेतली ना, त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे आणि हे नियमानुसार तर भेटायलाच पाहिजे मित्रांनो. कारण 2019 नंतर असो, 2019 नंतर ज्यांनी जमीन घेतली तो काय शेतकरी राहत नाही का? का साहेब होतो डायरेक्ट कोर्टला? मग शेतकऱ्यांना लाभ भेटलाच पाहिजे. 2019 असो नाहीतर 1999 असो, भेटला तर लाभ तर पहिल्यापासून चालू आहे ना, तर लाभ भेटला पाहिजे. ह्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. तर साहेब म्हणाले की 2019 नंतर जमीन घेतलेल्या शेतकरी बांधवांना पण यादीत घ्या. बिचारे ते पण शेतातच राबतात. काय आय-टी कंपनीत काम करत नाहीत. म्हणजे ते लोकं देखील शेतातच राबतात. काय ते आय-टी कंपनीमध्ये काम नाहीत करत. आणि भावानो, ही मागणी जर मान्य झाली ना, तर एका मोठ्या संख्येने शेतकरी परत यादीत येतील. म्हणजे जर ही मागणी मान्य झाली, तर कित्येक तरी मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत ते ह्या यादीमध्ये येणार आहेत मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, जे लोकं पासबुक कोपऱ्यात फेकून देऊन वैतागले होते, त्यांना परत पासबुकला कव्हर लावायची वेळ येणार आहे. याचा थेट फायदा नमो शेतकरी योजनाला पण होईल आणि म्हणजे नमो शेतकरी योजनेवाल्याला पण होईल आणि डबल धमाका उघडेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या डोक्यात घुमतोय, "अरे दादा, सगळं खरं आहे, पण हे लक्ष्मी नेमकी कधी दर्शन देणार? तारीख तरी सांगा." तर भावानो, विषय असा झालाय की पीएम किसानचा हा 22वा हप्ता आधी फेब्रुवारी महिन्यातच येणार होता. 24 फेब्रुवारीला पीएम किसान दिवस होता. तर मित्रांनो, तेव्हाच पैसे पडतील असं वाटलं होतं. अनेक शेतकरी तर 24 तारखेला सकाळीच बँकेच्या शटर समोर जाऊन बसले होते. मॅनेजरने शटर उघडलं तर हे पुढे मॅनेजर म्हणतोय, "पैसे आले नाहीत." आपला गाडी आपला आपला अरे यार! आपला गडी म्हणतोय, "अरे साहेब, नीट आत जाऊन बघा." म्हणजे आपला गडी म्हणतोय, "नीट साहेब, नीट आत." म्हणजे आपला जो शेतकरी गेलाय तो म्हणतोय की "साहेब, नीट आतमध्ये जाऊन चेक करून बघा की पैसे आलेत का नाहीत ते. का सर्व्हर मागं पडले असतील." पण भावांनो, 24 तारीख गेली आणि पैसे काय आले नाहीत. सरकारी तारखा म्हणजे आपल्या पाहुण्यांसारखे असतात. फोनवर विचारलं की म्हणतात, "आलोच बघ 5 मिनिटात." वेशीवर आलोय आणि प्रत्यक्षात ते घरूनच निघालेले नसतात. तसंच काहीसं या तारखेचं झालंय. पण आता गोटातून आपल्या गोटातून मिळालेल्या ताज्या आणि कडक माहितीनुसार होळीच्या शुभ मुहूर्तावर हा पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता होती. पण मित्रांनो, आणखी देखील होळीच्या मुहूर्तावर देखील पैसे आलेले नाहीत खात्यामध्ये. तर आता होळी होऊन गेलेली आहे. होळीचा सण झालेला आहे. तर रंगपंचमीच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. असा मित्रांनो अशी एक अपडेट नवीन येत आहे. मित्रांनो, आता एक हात येत आहे, पैसे येणार. म्हणून नुसते हवेत उडवू नका. काही कामं आधी करून ठेवा. म्हणजे मित्रांनो, पैसे येणार आहेत रंगपंचमीच्या नंतर. होळी झाली, सगळं झालं. आता येत्या 5-6 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे, तर तुमचं आधार लिंक आहे की के-वाय-सी पूर्ण आहे का ते बघायचं आहे. सरकारला जिवंत असल्याचा पुरावा देणं म्हणजे बँकेत जाऊन अंगठा लावावा लागतो. पण आपल्या शेतकरी भावांचे हात रंगात राबून कुदळ फावडं चालवून एवढे घासले गेलेत की मशीन अंगठा ठेवला तरी मशीन पण कन्फ्यूज होते. मशीन म्हणते, "भाऊ, तू माणूसच आहे की दगड?" त्यामुळे सेवा केंद्रात जा. तो ऑपरेटर तिथे असा बसलेला असतो जसा काय तोच आपल्याला स्वतःच्या खिशातून पैसे देणार आहे. त्याला गोड बोला. त्याला म्हणा, "दादा, माझा अंगठा घे, पण एकदाची के-वाय-सी पूर्ण कर. बँक खात्याला आधार कार्ड नक्की लिंक करा. आहे का नाही ते चेक करा. नसेल तर लिंक करा. नाहीतर वरून पैसे निघतील पण आणि तुमच्या आधार कार्डच्या चुकीमुळे हवेतच कुठेतरी अडकून बसतील. मग तुम्ही बँकेच्या मॅनेजरला शिव्या घालत बसाल आणि मॅनेजर तुम्हाला. त्यामुळे ही तांत्रिक अडचण आधीच दूर करा." तर मित्रांनो, ज्यांनी 2019 नंतर जमीन घेतली आहे त्यांच्यासाठी ही ही लय भारी बातमी आहे. थोडी वाट बघा. लवकरच सरकार अधिकृत घोषणा करेल आणि फायनल तारीख बाहेर येईल. तोपर्यंत आपापल्या खात्याची स्थिती ऑनलाईन तपासा किंवा पोराला सांगा मोबाईलवर बघायला. नाहीतर पोरगं दिवसभर फक्त कच्चा बदाम आणि रील्स बघत बसतं. त्याला म्हणा, "अरे बाबा, जरा बापाच्या खात्यावर काय आलंय का नाही ते तरी बघ." तर चला भावानो, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.